मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो. आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना आदरणीय भैया साहेबांनी लातूरच्या डीपीडीसीतून या लोणी गावच्या योजनेचा प्रस्ताव ज्यावेळेस सरकारकडे पाठवला, त्यावेळेस याच ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वात असलेल्या, आता कदाचित काय परिस्थिती आहे मला माहिती नाही, मला स्थानिक राजकारणावर बोलायचं नाही, परंतु या लोणी गावची पाणी पुरवठा मंजूर करत असताना या नगरीचे उपसरपंच तत्कालीन आता आहेत, या नगरीचे उपसरपंच वैजनाथ बिरादार आणि आम्ही दोघांनी या योजनेचा दिवस रात्र पाठपुरावा करून मागच्या या आघाडीच्या सरकारमध्ये ही योजना मंजूर करून घेत असताना मला आठवतंय, हळी असेल, लोणी असेल, सोमनाथपूर असेल आणि आणखी एक योजना होती. या चारही योजना आम्ही दिवस रात्र मंजूर करून आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांना विनंती करून लातूरच्या डीपीडीसी मधून त्याची मंजुरी घेऊन सरकारकडे पाठवलं. त्याच्यामध्ये आमचं योगदान आहे याचा आम्हाला आनंद वाटतोय. परंतु मी आता बोडके साहेबांचं भाषण ऐकलं, ते या नगरीतले एवढी मोठी योजना जर मागच्या 15 दिवसापासून केवळ मोटारी दुरुस्त करायला पैसे नाहीत म्हणून जर बंद पडलेली असेल, तुम्ही लोणी गाव जर सांभाळू शकत नसाल. मी सकाळी आल्या बॅनरच्या बाजूला एका नळावर बाया आमच्या मायमाऊली घागरीनं पाणी भरताना बघत होतो. मला वाईट या गोष्टीचं वाटलं. 15 करोड रुपयाची योजना करून जर समजा घागरीनं पाणी भरायची वेळ जर हापशावर जाण्याची वेळ येत असेल आणि तोच उमेदवार तुमच्या माझ्या समोर थांबून जर मी या सर्कलचं नेतृत्व करतो म्हणून जर सांगत असेल, तर याच्यापेक्षा दुर्दैव काहीही राहू शकत नाही. कारण आम्ही एखाद्या उमेदवाराला निवडत असताना त्याच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून आपण निवडतो. मागच्या 5 वर्षात त्याने काय केलं याचा आपण लेखाजोखा घेतो. आम्ही ज्या उमेदवाराला उभा केलं, तोंडारे साहेबांना मागच्या 5 वर्षामध्ये त्याने एकेकाळी आमच्या या जिल्हा परिषद सर्कलचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते, ते निवडून आले होते. त्यांनी या मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यांच्या कामाच्या आठवणी अजून सुद्धा गावोगावी गेल्यानंतर घेतात. मागच्या वर्षी आमचे विनोबा पाटील थोडक्या मतांना पडले, त्या सुद्धा माणसाने कधी घरी बसून राहिलेला नाही. 24 रात्र अहोरात्र हे लोक कामामध्ये राहणारे या मतदारसंघातले उमेदवार म्हणून दिलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा जर तुम्ही इतिहास बघितला, भैयासाहेब सांगताना मला एका गोष्टीचं खंत वाटते की लातूर महानगरपालिकेमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने पारदर्शक उमेदवार निवडून आणले, उदगीर नगर परिषदेला ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षानं पारदर्शक उमेदवार दिले, त्याच पद्धतीने लातूर जिल्हा परिषद आणि उदगीर पंचायत समितीसाठी सुद्धा आपण पारदर्शक उमेदवार दिला. परंतु भारतीय जनता पार्टीचा या साती मतदारसंघामध्ये ज्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे त्यांची नावं घ्या, त्यांच्या गावात फोन करा. त्यांच्या गावातल्या एकाही व्यक्तीनं जर सांगितलं की हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही असं जर सांगितलं तर त्यांना 100% मतदान करा. एकही उमेदवार असा नाही की त्याच्यावर 420 ची केस नाही, त्याच्यावर लुटमारीची केस नसेल, कुणाला भांडणाची केस नसेल, कुणाला दारू विक्रीची केस नसेल, कुणाची गुंडगारी प्रवृत्तीची केस नसेल किंवा त्यांनी कुणावर केसेस केल्या नाहीत असा एकही उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या आघाडीचा युतीचा मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आमच्या एकाही उमेदवारावर 420 ची केस दाखवा, आमच्या एकाही पंचायत समितीच्या उमेदवारावर कुठला गुन्हा नोंद असल्याला दाखवा, आमच्या एकाही उमेदवार कधी कुण्या मायमाऊलीला शिवी दिल्याचा गुन्हा दाखवा, आम्ही त्याची आज सुद्धा उमेदवारी घ्याल. कारण आम्ही एका नेतृत्वाखाली लढत असताना एक सोज्वळ नेतृत्व, ज्यांनी कधी आयुष्यामध्ये डाग लावून घेतला नाही. कुणी इथं बसलेल्या कुण्याही माणसाने सांगावं, बुजुर्गाने सांगावं की ज्यांना विलासराव देशमुख साहेबापासूनचा कार्यकाळ कळतो, त्या कुठल्याही एकाही व्यक्तीने सांगावं की या विलासराव देशमुख साहेबांच्या कुठल्याही कुटुंबातल्या सदस्यावर कुठला 420 चा गुन्हा आहे का? कधी देशमुख परिवारातला व्यक्ती पोलीस स्टेशनला गेलेला कोणी ऐकलंय का? कुणावर कुठली केस झालेला ऐकलंय का? कधी कुणाला शिवी दिलेलं यांच्या भाषणात ऐकलंय का? कधी संयम सोडून बोलल्याला कोणी ऐकलंय का? असं कुठलंच कृत्य त्यांच्या कधी घडलं नाही. म्हणून संबंध महाराष्ट्र ज्यावेळेस महानगरपालिकेला आदरणीय विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखालचं असलेलं लातूर, ज्यांच्या स्वप्नातलं असलेलं लातूर
अमित भैया लढत होते त्यावेळेस संबंध महाराष्ट्र विरोधामध्ये होता आणि हा एकटा वाघ तुमच्या आमच्या जीवावर ज्यावेळेस महानगरपालिका लढली त्यावेळेस प्रचंड मताने महानगरपालिका ताब्यात घेतली आणि आज भैयासाहेब तेच म्हणतंय लातूर जे म्हणलं हात तेच म्हणते उदगीर हात आणि तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की 100% तुमच्या नेतृत्वाखाली लातूरच्या जिल्हा परिषदेवर ज्यावेळेस झेंडा फडकला जाईल त्यावेळेस 7 उमेदवार उदगीर मतदारसंघातले 3 मतदारसंघ आमचे चौकटमध्ये आहेत 7 मतदारसंघ आमचे उदगीरमध्ये आहेत. आम्हाला विश्वास आहे की 7 मतदारसंघामध्ये आज सामान्य माणूस म्हणतोय की मतदान कुणाला करणार असं तर हाताला म्हणतोय. का म्हणलं? अहो भाजपचा वैताग आला. मी माझ्या लाडक्या बहिणीचं एक शेवटचं उदाहरण देतो. माझी लाडकी बहीण मी गुरसुळ परवा नागलगाव मध्ये आम्ही चर्चा करत असताना सांगितली. मी म्हणलं माय तुला पैसे पडले का? नवरा बाजूला असल्यामुळे तिने सांगितली नाही परंतु पडले होते. मी नंतर ताईला विचारलं ताई तुम्ही 1500 रुपये लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून तुमच्या घरातलं बजेट बघितलं का? ताईने म्हणली माय मला कळत नाही माझे मालक आणतात. मी माझ्या घरातलं उदाहरण ताईला सांगितलं भाषणात. माझी बायको किराणा खरेदी करायला गेली होती. किराणा खरेदी करायला गेल्यानंतर मला म्हणली फोन पेला पैसे टाका. मी म्हणलं स्कॅनर पाठव. दुकानातला स्कॅनर आला आणि खाली लिहून पाठवली 7,000 रुपये टाका. मी म्हणलं तू मी आणि लेकरू एवढं आहे कशाला 7,000 रुपये कुठला किराणा घेतलीस? ते घरी आल्यावर बोंबलत बसा म्हणली ना आधी साका पैसे. मी पैसे टाकले. घरी आल्यानंतर तिची किराण्याची लिस्ट बघितली. मला आश्चर्य वाटलं. लाडकी बहीण योजना चालू होण्यासाठी ज्या दिवशी डाळीचा रेट होता 45 रुपये ती डाळ 25 रुपयानं 40 रुपयानं 50 रुपयानं वाढली. ज्या दिवशी लाडकी बहीण योजना चालू होणार होती त्या दिवशीचा रेट काढा. तुमच्या तेलाचा डब्बा घ्या 5 किलोचा. त्या तेलाच्या डब्याचा रेट काय होता बघा आणि लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर कमीत कमी 100 रुपये किलो मागत 5 किलोच्या डब्याला वाढलेले. जिऱ्याचा रेट बघा, मोहरीचा रेट बघा, काळ्या मिरच्याचा रेट बघा. तुम्ही घरी जाऊन प्रामाणिकपणानं बघा की तुमचं बजेट कसं कोलमडलेलं आहे. तुमच्या मोबाईलचं रिचार्ज बघा. ज्या दिवशी लाडकी बहीण योजना चालू होणार होती त्या दिवशी तुमच्या मोबाईलचं रिचार्ज होतं 199 रुपये. लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर तुमच्या मोबाईलचं रिचार्ज झालं 299 रुपये. रिचार्ज करायला गेल्यानंतर 305 रुपये घेतात. तुमच्या घरामधलं लाईट बिल चेक करा. तुमच्या घरावर असलेल्या लाईट बिलाचं जर बघितलं लाडकी बहीण योजना चालू होण्याच्या आधी 3 रुपये युनिटनं लाईट असलेली 8.5 रुपये युनिट झाली परंतु तुम्ही अजून बघितलं नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. तुम्हाला जरी 1,500 रुपये टाकत असतील तर तुमच्या नवऱ्याकडनं दाजीकडनं त्यांनी 5,000 रुपये काढून घेऊन आल्यात. 400-600 रुपयाला गॅसची टाकी होती. स्मृती इराणी त्या गॅसच्या टाकीवर बसून थैत्या देशभर नाचली परंतु तीच गॅसची टाकी आज 1200 रुपयाला झाल्या तरी माझी लाडकी बहीण काही बोलला गेले. कारण या सरकारच्या दबावाच्या काळामध्ये केवळ दिशाभूल करून जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण, चुकीच्या पद्धतीचे उमेदवार लादून दडपशाहीच्या राजकारणामध्ये तुमचे मत घेण्याचा प्रयत्न केला जातो. हे कधी केलं जातं? मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा सौदा जर 500 रुपयाला आणि 1000 रुपयाला जर होत असेल तर 1000 रुपयाला गेलेलं एक मत दिवसाला 42 पैशाला पडते. 42 पैशाला. मेल्याला डुक्कर उचलायला 1,500 रुपये घेऊन आले. मेल्याला कोंबडं 650 रुपये दिलं. इमानदारीनं तुम्ही नीट बघा. म्हणून तुमच्या माझ्या मताचा सौदा करू नका. या भाजपवाल्याच्या भूलथापाला बळी पडू नका. यांच्या युतीच्या ढोंगाला बळी पडू नका. कुणी येऊन म्हणाल मी विकासाचा डोंगर करेन, कुणी म्हणाल मी विकासाचा डोंगर आणला. परंतु आता भैयासाहेब ज्या रस्त्याने आले तो रस्ता 1 वर्षाखाली झालेला आहे लोणी फाट्यापासून लोणीपर्यंतचा. परंतु चालायला गेलं तर त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की आम्ही जर्मन टेक्नॉलॉजीचा रस्ता केला. म्हणजे जर्मन टेक्नॉलॉजीचा रस्ता. म्हणून मी म्हणलं की भैयासाहेबांनी याला वेळ लागतो. जर्मन टेक्नॉलॉजीचा रस्ता अतिशय बोगस काम. या मतदारसंघातल्या कुठल्याही खेड्यापाड्यात जावा तुम्हाला कुठलाच रस्ता नीट दिसणार नाही जे रस्ते मागच्या 5 वर्षात झालेले. म्हणून तुमच्या समोरच्या उमेदवाराची तुलना करा. तुमचा हाच सदस्य, तुमचा हाच उमेदवार ज्या वेळेस भ्रष्टाचाराच्या नावाखाली अपिलामध्ये होता त्याच वेळेस इथल्याच लोकप्रतिनिधी सांगितलं की हा भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधामध्ये ऑर्डर करा. त्याची ऑर्डर केली, डिस्क्वालिफाय केलं आणि आज त्यांचा उमेदवार कसा होऊ शकतो मला हेच कळलं नाही. 2 रस्त्याचे प्रकरण आहेत तुमच्या लोणी मधले. लोणी पासून जाणाऱ्या लातूर रोड पर्यंत MIDCच्या रंगराव पाटील बाजार समितीपर्यंत जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याचा अनेक वेळेस या गावकऱ्यांनी निवेदन दिलं परंतु तो प्रश्न सुटला नाही.
आम्ही आश्वस्त करू इच्छितो, ज्या दिवशी तुम्ही जिल्हा परिषदचा सदस्य आमचा निवडून द्याल, पंचायत समितीचा निवडून द्याल, आदरणीय कल्याण पाटील असतील, शिवाजीराव हुडे साहेब असतील, आदरणीय बसवराज पाटील नागराकर साहेब असतील, आदरणीय अमित भाई यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी जिल्हा परिषदचा अध्यक्ष बनेल, 1 वर्षाच्या आत लोणी ते रंगराव पाटील रस्ता जर नाही केला तर या लोणीमध्ये मत मागायला आम्ही येणार नाही, हे लक्षात ठेवा. जी 14 करोड रुपयाची पाणी पुरवठा योजना बंद पाडली गेली, ती पाणी पुरवठा योजना 5 दिवसात जर नाही चालू केलं तर 6व्या दिवशी तुमच्या गावात कुठलं मत मागायला आम्ही येणार नाही, एवढा आश्वस्त करतो. आणि सगळ्यांना विनंती करतो, ज्या ज्या मतदारसंघामध्ये आपले माणसं थांबलेले आपल्या नेतृत्वाला सांभाळण्यासाठी, आदरणीय भैया साहेबांचं नेतृत्व संबंध महाराष्ट्रापुढे आता आणण्यासाठी आधीच आहे, परंतु आता उज्ज्वल करण्यासाठी या लातूर जिल्हा परिषदेवर तुम्हाला आम्हाला त्यांचा झेंडा फडकावा लागेल आणि आपलं नेतृत्व सिद्ध करावं लागेल की आमचा वाघ ज्यावेळेस एकटा लढत होता तर मी काय करत होतो, तर माझ्या वाघाच्या सोबत होतो, एवढं सिद्ध करण्यासाठी उद्याच्या 7 तारखेला सगळ्याच मतदारसंघामध्ये जिथं जिथं 2 हात दिसतील त्या मशीनवर आपण बटन दाबावं आणि प्रचंड मताने निवडून द्यावं, एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय आमदार श्री अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते सोमनाथपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जयश्रीताई मनोहरराव तोंडारे, सोमनाथपूर पंचायत समितीच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार छायाताई बालाजी हैबतपुरे व गुडसूर पंचायत समितीच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनीताताई घोलसे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून या ठिकाणी माननीय आमदार श्री अमित भैया देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य श्री शिवाजीराव हुडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आजच्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारासाठी आपले नेते माननीय आमदार माजी मंत्री अमित भैया देशमुख साहेब हे आपल्या लोणी गावामध्ये आपल्याला प्रचाराच्या माध्यमातून मतदान मागण्यासाठी इथं आलेले आहेत. ह्या तरी आपल्या स्टेजवरले सर्व मान्यवर आणि उपस्थित लोणी गावातील आणि आपल्या पंचायत समितीच्या सर्व गणातील उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आपणाला अमित भैयाच्या साक्षीनं त्यांनी आपले जे उमेदवार दिलेत त्या उमेदवाराला आपण काँग्रेसच्या हातावर बटन दाबून मतदान करावं एवढीच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मान्य श्री कल्याणजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. कल्याणजी पाटील साहेब. आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आदरणीय जयश्रीताई तोंडारेजी आणि सोमनाथपूर गणाच्या अधिकृत उमेदवार हैबतपुरे ताई
तोंडार गणाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीता राहुलजी गोंडसे यांच्या प्रचाराच्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, या राज्याचं भावी नेतृत्व आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण जोरदार या ठिकाणी स्वागत केलं. आदरणीय साहेब, हे गाव संत सांडोळकर महाराज आणि इच्छापूर्ती हनुमान मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्या नगरीमध्ये आपण आज शनिवारच्या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणाहून करताय. त्याबद्दल उदगीर तालुका वासियांच्या वतीनं मी आपलं अंतःकरणपूर्वक या उदगीर तालुक्यामध्ये हार्दिक स्वागत करतो. या प्रचार सभेसाठी या मंचावर विराजमान असणारे आमचे नेते आदरणीय बसवराज पाटील नागराळकर साहेब, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं. ते भाषण जरी करत नसले, ते नुसतं पाठीमागे आहेत म्हणलं की सगळ्या लोकांना कळतंय, असं पावर असणारे आदरणीय शिवाजी अण्णा उडे साहेब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शीलाताई पाटीलजी, आमचे दुसरे सहकारी तोगरी गणातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असणारे प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव मुळे सर, प्रदेश काँग्रेसकडून प्रभारी असणारे आदरणीय रॅपनवर साहेब, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी बिरादार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय मंजूरखा पठाणजी, रासप चे जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी सन्माननीय वैजनाथजी बिरादार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी मोरे, मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी, आवर्जून उमेदवार असणारे आमचे सहकारी निडेबनमधून जे उमेदवार आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे, ते सन्माननीय रणजितजी पाटील साहेब, लोहारा गटातून उमेदवार असणारे या मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय मुकेशजी भालेराव, खेर गटातून जिल्हा परिषदेच्या उमेदवार असणाऱ्या सन्माननीय वर्षाराणी हेरकरजी, ज्यांच्या गटामध्ये आपण प्रचाराची शुभारंभ करतोय, खऱ्या अर्थानं ते जे शिलेदार राहणार आहेत ते आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब, आदरणीय सुभाषजी कावर साहेब, सन्माननीय विनोबाजी पाटील साहेब. आता मंचावर भाषण आम्ही करणं तुमच्या ताकदीवर येत आहे सगळं. गुरमे सर डोंगर शेळकी इथून उपस्थित असतील त्या सभेसाठी, आणि या परिसरातून आणि सगळे वैजनाथ बिरादर बैठकीत नसतील, पण ताकद पाठीमागे उमेदवाराची ताकद. आदरणीय साहेबांना मी सांगू इच्छितो की विलक्षण योगायोग या निवडणुकीमध्ये आहे. पाटील साहेब बघा, तारीख आहे 7, उदगीरमध्ये उमेदवार आहेत 7, मतदानाचा दिवस आहे शनिवार, आजचा दिवस आहे शनिवार. इच्छापूर्ती हनुमानाच्या मंदिराच्या समोर आदरणीय साहेबांना सांगू इच्छितो की ताकदीनं उदगीर तालुका काँग्रेसच्या पाठीमागे उभा आहे. एक वातावरण लातूर महानगरपालिकेमध्ये जे तुम्ही एक वातावरण निर्माण केलं, त्याची लाट आता सगळीकडे आहे. पद्माकर उगिलेनं आमच्या बोलले, सांगितले आताच की धडकनाळ बोरगावच्या कोपऱ्यापासून तर इकडं देवर्धनच्या टोकापर्यंत, तिकडे तोगरीचा कोपरा ते वंजरवाडी आणि मोरतरवाडी आबा, लक्षात असू द्या, साहेबांचं लक्ष सगळ्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघावर आहे. या सभेसाठी अनेकांनी आमच्या सहकार्यांनी ताकदीनं काम केलं. खरं तर विजयकुमारराव तुम्ही मागे बसला, पण सभेसाठीचं नियोजन करत असताना आमच्या सगळ्या सहकार्यांनी, राम कांबळे साहेबांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही पक्षाला गरज असताना उमेदवारी भरली आणि उमेदवारी पाठीमागे घेऊन आज पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे ते उभे. साहेबांना सांगत असताना मला मनस्वी आनंद होतोय. आज ही मंचावर बसलेली सगळी मंडळी, एक ताकद, एक वज्रमूठ या उदगीर तालुक्यामध्ये. व्यंकटराव पाटील साहेब तुमच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, मधुकरराव साहेबांना आनंद झाला एक प्रकारचा. वाटलं की सत्तेच्या प्रवाहामध्ये तुम्ही इकडं तिकडं जाताय, अनेकांना असं वाटलं साहेब, पण आम्ही सांगितलं सामान्य माणसाला, कार्यकर्त्याला जर न्याय द्यायचा असेल, गुरुनाथांना बिरादर पाठीमागे बसलेत, जिथं कुठलाच नेता सामान्यांच्या पाठीशी उभं टाकणार नाही, या लातूर जिल्ह्यामधलं एकमेव नाव आहे की कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहणारं जर ते कोणतं नाव असेल तर ते नाव म्हणजे अमित विलासरावजी
देशमुख साहेबांचं नाव आहे। मला तमाम उदगीरकरांना आज या ठिकाणी आपण प्रमुख लोक उपस्थित आहात, मला तुम्हाला विनंती करायची आहे की आपण एक चळवळ म्हणून काँग्रेस या ठिकाणी पुढे घेऊन चाललंय। आपण बघितलंय आपल्या बाजूला विलास युनिट 2 कारखाना आहे साहेब, सकाळ असो संध्याकाळ असो कुठलाही टाइम असो नेहमी फोन असतात आम्हाला, आमच्या ऊसाची तारीख आली आहे। श्रीराम पाटील कर्मचारी कारखान्याचे आमचे सदैव या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिले। आज खऱ्या अर्थानं दगे मामा, खऱ्या अर्थानं जर या उदगीर तालुक्याला या परिसराला जर सुजलाम सुफलाम करायचं जर कशामुळे काम झालं असेल तर त्या तुमच्या दूरदृष्टीच्या विलास युनिट 2 कारखाना आमचा अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं चालवत आहे, म्हणून आमच्या शेतकऱ्याचे चांगले दिवस तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्याच मार्गदर्शनाखाली उदगीरची कृषी उत्पन्न बाजार समिती पुढे आम्ही घेऊन जातोय। आणि आज मला माहित आहे, मी लातूरमध्येही पाहिलंय, फैयाजभाई साहेब जिथून प्रचाराची शुभारंभ करतात, मामा कावळ साहेब सगळ्याला लक्षात असू द्या, ती जागा पहिल्या क्रमांकावर निवडून आल्याशिवाय राहत नाही, फक्त तुम्ही ती ताकद या ठिकाणी बांधली पाहिजे। आज त्रिफळ फोडत असताना आज खऱ्या अर्थानं इथं लोणीमधून ही सुरुवात होते। आपलं लोणी म्हणलं की आपल्याला माहित आहे आपली MIDC आहे, उद्योगाची एक व्यापारपेठ आहे, आणि इथून जाणारा संदेश हा संपूर्ण तालुक्यावर पसरला पाहिजे। साहेबांची जी ताकद आहे, योग्य उमेदवार साहेबांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही योग्य उमेदवार दिले। त्यांची परिस्थिती अशी आहे, सत्ता एवढी मोठी, देशामध्ये सत्ता आहे म्हणून सांगतात, राज्यामध्ये सत्ता आहे म्हणून सांगतात, पण या 7 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी आयात करून उमेदवार त्यांना द्यावं लागलंय। त्यांच्या जनतेच्या मनामध्ये त्यांची सत्ता नाही, राज्यात असेल देशात असेल, पण जनतेच्या मनामध्ये जर सत्ता आज कुणाची असेल तर ते काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा राहणारी सत्ता आहे। ग्रामीण भागातील माणूस वैतागून गेलाय। त्यांनी आम्हाला स्वप्न दाखवलं 35 रुपये 40 रुपये लिटर डिझेल देण्याचं, त्यांनी आम्हाला स्वप्न दाखवलं स्वस्त करण्याचं, त्यांनी आम्हाला स्वप्न दाखवलं आमच्या मालाला दर देण्याचं, पण ते कुठल्याही पद्धतीनं करू शकले नाही। राज्यात राजकारण करत असताना सामाजिक एकता ठेवायचं काम या पक्षानं केलेलं नाही, नैतिक अधिकार त्यांना नाही, कुठल्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत। खऱ्या अर्थानं तुम्ही साहेबांना ऐकायला या ठिकाणी आलेला आहे, तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये जास्तीचा वेळ घेणार नाही, पण तुम्ही एकजुटीने लक्षात ठेवा, एक लक्षात केलं पाहिजे, काय म्हणताय उदगीर, हात वर करून सांगा, साहेबांना सांगा काय म्हणताय उदगीर। हे साहेब त्यांनी तयार केलं होतं काय म्हणताय म्हणून, पण काय म्हणतंय हे लोकांनी दाखवलंय। निलंगेकरांनी सांगितलं होतं काय म्हणतंय, पण काय म्हणतंय हे महानगरपालिकेनं दाखवलंय। आता आपल्याला दाखवायचे की काय म्हणताय उदगीर। उदगीर मधून अत्यंत आत्मविश्वासानं सांगतो साहेब, आम्ही कार्यकर्त्यांनी काम करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली। इथं जर बघितलं, आम्ही वाढवणामधून उमेदवारी देत असताना सामान्य हंडरमुळीच्या सरपंच असणाऱ्याला उमेदवारी दिलेली आहे, हाईच्या सरपंच असणाऱ्याला उमेदवारी दिलेली आहे पंचायत समितीला, त्या ठिकाणी वाढवण्याचा सरपंच असणाऱ्या उमेदवारी दिलेली आहे। आज या गणातून जर आपण पाहिलं, कावर कुठे आहेत आमचे ते सर्वसामान्य माणसामध्ये ज्यांच्या पाठीमागे कुठं बसलेत, हा तेवढा साहेब, ते माणूस लहान आहे पण कीर्ती महान आहे त्या माणसाची, त्या माणसाच्या पाठीमागे इथली जनता आहे। पंचायत समितीची उमेदवारी सुभाष कावरनी सांगितलं, निळकंठरावनी, संदीप पाटलानं सांगितलं उमेदवारी दिली। हे माणूस दिसायला साधा दिसतंय, पण कमाल अशी आहे की या सगळ्यांच्या हृदयामध्ये या माणसाचं नाव आहे। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी इथं झाल्या। आपण पाहिलं लोहारा गटातून उमेदवारी देत असताना, या वर साहेब तुम्हाला बोललाय कुठून या, कुठून मी यायची तयारी आहे तुमची। लोहारा गटामधून उमेदवारी देत असताना किसन साहेब तुम्ही इथं आमचे गुरुनाथांना इथे कार्यकर्त्याच्या पाठीमागे 2दा आमदार असणाऱ्या माणसांनी ताकद उभी केली नाही साहेब, पण कार्यकर्त्याच्या पाठीमागे आमच्या अनेक मित्रांनी, आज जरी नसले सुनीलराव इथं, आमचं दत्ता सुरनर आहे, आमचे प्राध्यापक शिवाजीराव मुळे सर आहेत, त्यांनी सांगितलं तिथं अन्याय होत असेल पण न्याय द्यायचा असलं तर काँग्रेसमध्येच यावं लागते, म्हणून मुकेश भालेरावला उमेदवारी आम्ही दिली। तुम्ही जे बसलेले लोक ताकदीनं त्यांच्या पाठीशी राहिले। शिवाजीराव मुळे सर असतील, आम्ही असल, आमच्या मागे विशेष लक्ष आहे त्यांचं, त्यांनी प्रयत्न करलेच आहेत, पण आम्ही बी कच्च्या गुरुच्या तालमीमध्ये तयार झालेले लोक नाहीत। मुळे सर बी पैलवान नाहीत, कोणता डाव कधी टाकायचा आणि कधी निष्ठून जायचं हे त्यांना पक्क माहित आहे, त्यामुळे तोगरीची सुद्धा काळजी करायची नाही। नळगीर जिल्हा परिषदेच्या गटामध्ये
चंदन पाटील आहेत, संजय पवार आहेत आणि पद्माकर उगिले. त्यांनी असे माणसं तिथं दिलेत साहेब की तुम्हाला खात्रीनं सांगतो. मी सांगणार आहे मधुकरराव, काळजी करू नका. तुमचं हुकलं तरी बी रणजित पाटलाचं आपल्याला हुकवू द्यायचं नाही, हे ठरवायचे सर. हे कार्यकर्त्याच एक एकत्रीकरण आणि एका ताकदीनं या ठिकाणी निर्माण केलेलं. संपूर्ण तालुकाभर तुम्ही ज्या विश्वासाने या कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये तिकीट दिलंय, अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो ते हेर असेल, वर्षाराणी हेरकर असतील, सामान्य कार्यकर्ते, सदैव लोकांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवणारे उमेदवार आपण त्या ठिकाणून दिलेले. सगळीकडे एक चांगलं वातावरण या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निर्माण झालंय. विलासराव, तुमचं नाव लय मोठ्यांच्या साहेबाचं आहे. सामान्य साहेबांप्रती काम करणारे लोक आपण या ठिकाणी दिलेले. माझी तुम्हा तमाम जनतेला विनंती आहे, महबूब भाई तुम्ही पाठीमागे जरी असलो, या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यातील माझ्या तमाम जनतेला माझी विनंती आहे, ज्या विश्वासानं संदीप पाटील आपल्याला पुढे जायचंय, ज्या विश्वासानं आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांना आपल्याला ताकद दिलेली आहे, सोनू पिंपरे, फैयाज भाई, एक लक्षात ठेवा. माझी कार्यकर्त्याला मी नेहमी म्हणत असतो अशा भाई की आज मी या मंचावरून वारंवार माझी आपल्याला सांगणं असतंय, उद्याच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा आपला नेता आहे अमित विलासरावजी देशमुख साहेबांचे हात बळकट करण्यासाठी पंजासमोरचे बटन आपल्याला दाबायचे. पंजासमोरचं बटन यासाठी आपल्याला दाबायचंय, या देशाला ज्यांनी नेतृत्व दिलं ते शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं चिन्ह हे पंजा राहिलेलं आहे. ज्या राज्याला मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचं चिन्ह हे पंजा आहे. तुमच्या माझ्या हृदयामध्ये जे सदैव विराजमान आहेत, लातूर म्हणलं की ज्यांचं नाव आपल्या हृदयामध्ये आणि नावामध्ये येतंय, त्या विलासराव देशमुख साहेबांसाठी आपल्याला पंजासमोरचं बटन दाबायचे. ही विनंती या निमित्तानं मी तुम्हाला करणार आहे. खरं तर काय बोलावं आणि काय बोलू नये अशी अवस्था आज झालेली आहे. प्रचंड ताकदीनं साहेब या परिसरातील लोक आपल्या पाठीशी आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहाल, जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुमचा फोन असेल, तुम्ही जे म्हणलो ते प्रत्यक्षात उतरवलं. हे मी कुणाच्या जीवावर सांगलोय तर इथं बसलेल्या सर्वसामान्य मतदाराच्या जीवावर आपण हे साहेबांना आश्वस्त करतोय. पुन्हा एकदा जाता जाता आपल्याला विनंती करतो, आदरणीय साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, आपलं नेतृत्व राज्य आणि देश लेवलला पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेसच्या पंजासमोरील आपण बटन दाबावं अशी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माननीय श्री बसवराजजी पाटील नागराळकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. लातूर जिल्ह्यालाच नाही तर सबंध महाराष्ट्राला उद्याचा महाराष्ट्राचा नेता कसा असावा याची कल्पना ज्यांच्याकडे बघून सुचते ते सन्माननीय अमित देशमुख. व्यासपीठावर उपस्थित असलेले आत्ताच आमचे मित्र कल्याण पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, बोलणं कम काम जास्त करतात ते शिवाजीराव, आमच्या भगिनी शीलाताई पाटील, शिवाजीराव मुळे, मधुकरराव. खरं म्हणजे व्यासपीठावरले नावं घेत बसलो तर खूप मोठी नावं आहेत. सगळेच सन्माननीय व्यक्ती, ढगे साहेबापासून पाटलापर्यंत. आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव पाटील, दोघच दिसलेला व्यासपीठावर आम्ही. व्यंकटराव पाटील भैया आता माझ्या सोबत असलेले सगळे खाली आहेत. कावर खाली आहेत, पवार खाली आहेत, आमचा चांदोबा खाली आहे, सगळे आता आमचा नंबर खाली आहे. सगळी तरुण पिढी बरी आहे. तुम्हा सगळ्या गावकऱ्यांचं मनपूर्वक सर्व गावकरी बंधू आणि भगिनीनो, जिल्हा परिषदेचे सगळे उमेदवार, पंचायत समितीचे सर्व उमेदवार ज्याचा उल्लेख आता उगिलेनी केला, कल्याण पाटलांनी केला, सर्वच उमेदवार, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी काही लांब लचक भाषण करणार नाही, पण मी एका तळमळीनं आज या व्यासपीठावर आलो. या व्यासपीठावर यायचं कारण असं की आमच्या पक्षाची भूमिका एकच आहे की परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, त्या घटनेप्रमाणे भारत देश चालला पाहिजे आणि त्या घटनेचा आदर झाला पाहिजे, ही कल्पना घेऊन आम्ही लोक काम करतो.
आणि ही कल्पना घेऊन जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी म्हणून या व्यासपीठावर मगापासून ऐकतोय की आपण अमित देशमुख साहेबांचा हात बळकट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं सगळ्या वक्त्यांनी विनंती केली. पण भैया तशी विनंती मी अजिबात करणार नाही. कारण अमित देशमुख कशा पद्धतीने लढतायत हे जेव्हा मी बघितलं तर अमित देशमुख स्वतःसाठी नाही तर भारतीय घटनेसाठी लढतायत. उद्याचा विजय जर झाला तर अमित देशमुखांचा झाला नाही, तो विजय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा होईल, तो विजय महात्मा गांधींचा होईल, महात्मा फुल्यांच्या विचाराचा होईल, सावित्रीबाई फुल्यांच्या विचाराचा होईल. यासाठी अमित देशमुख साहेब लढतायत. म्हणून तुम्हाला मला त्यांच्या पाठीमागे राहायचंय. मित्र, आज देशाची काय परिस्थिती आहे? आपण भारतीय घटनेचं नाव घेतो. भारतीय घटना कुठे आहे काय पत्ता सुद्धा लागत नाही. भारतीय जनता पक्षाने माणसात माणूस ठेवला नाही. देशाची काय परिस्थिती झाली? आपण हिंदू म्हणून भांडतो, मुसलमान म्हणून भांडतो आणि या लावलेल्या भांडणातच आपण गुंतून राहतो आणि विकासाकडे मात्र आपलं लक्ष नाही. बहिणीनो, भैयाचं भाषण ऐकायचं आहे. बहिणीनं मी एवढंच सांगणार आहे, उगिलेनी फार चांगलं विश्लेषण केलं, इकडून घेतलं तिकडून काढून टाकलं. तुमच्या किराण्याचंच काढलं नाही तर आपल्या शेताच्या मालाचं बघा तुम्ही. सोयाबीनला भाव काय दिला आणि त्याच्या बियाचे पैसे काय आहेत, काय भाव आहे. आज खात खरेदी करायला गेले तर किती पैसे लागायला लागलेत, औषध मारायला गेले तर किती पैसे लागायला लागलेत, विजेचं बिल आपल्याला किती द्यावं लागले. 15 देऊन 45 काढून घेतले आणि तुम्हाला मला वेळ करायला लागलेत. अशा वेडेपणामध्ये आपल्याला जायचं नाही. बहिणीला दिले त्याच्याबद्दल आनंद आहे, तुम्ही सुखी राहा. पण देताना पैसा इमानदारीचा दिला तर त्या भावाचा आनंद वाटतो. शेजाऱ्याचं पोट मारून भावानं जर आणून 10 रुपये दिले तर आपल्याला ते राखी बांधलेलं सुद्धा पचत नाही. तशा पद्धतीची ही लोक आता दुसऱ्याचे घर लुटून या इकडून लुटतात तिकडे द्यायला लागले. अशा पद्धतीच्या या प्रवाहात आपल्याला वाहून जायचं. या सगळ्या गोष्टीपेक्षा मला एकच विनंती करायची की आज आपली लोकशाही राहिली पाहिजे. लोकशाही राहिली तर तुम्ही आम्ही राहणार आहेत. आणि तुम्ही म्हणाल जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, या छोट्या निवडणुकीमध्ये लोकशाहीची भाषा आपण काय करायला लागलो. मित्र हो, लोकशाहीची भाषा आज आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून केलो तर आपला भारत देश अबाधित राहणार आहे. नाहीतर या भारत देशाचे तुकडे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या देशामध्ये काय झालं, 40 सैनिक मेले. रोज एकाची चौकशी चालते. पण मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, पण त्या 40 सैनिकाचा एकाच दिवशी कसे मेले त्याच्यावर चौकशी समिती बसली. पण आजपर्यंत त्या 40 लोकांना कसं त्यांचा मृत्यू झाला याचा हिशोब कोणी देऊ शकलं नाही. भारताचा चौथा स्तंभ म्हणून त्या लोकशाहीमध्ये आपण न्यायव्यवस्थेला बघत होतो. न्यायव्यवस्था नियुक्त करण्याची एक पद्धत होती, पण ती पद्धत बदलून टाकली आणि भारतीय जनता पक्षाच्याच माणसांनी त्या न्यायव्यवस्थेची निवड करावी अशी न्यायव्यवस्था केली. आता न्यायाधीश जर ते नेमणार असतील तर न्याय तुम्हाला मला काय मिळणार आहे अशा पद्धतीचं हेही न्यायव्यवस्था मारून टाकली. आपले पंतप्रधान आजपर्यंत मन की बात घरात बसून बोलतात, पण पत्रकारांच्या पुढे जायची त्यांची कधी हिंमत झाली नाही. आणि 71 वर्षामध्ये 75 वर्षात तुम्ही काय केलं म्हणून जर आपल्याला प्रश्न विचारत असेल तर भैया त्याचा खुलासा आपल्याला करायची गरजच नाही. 71 वर्षापूर्वी लोणीला यायचं असेल, उदगीरला जायचं असेल तर काय अवस्था होती, काय या लोणीची अवस्था होती, उदगीरची अवस्था काय होती, तालुक्याची अवस्था, देशाची अवस्था तुम्हाला मला माहित आहे. पंडित जवाहरलाल नेहरूला हे रोज शिव्या देतात, त्यांच्या कुटुंबाला शिव्या देतात, आया बहिणीवर शिवाय देतात. एक दिवस सुद्धा असा जात नाही मोदीच्या तोंडातून सोनिया गांधींना शिवी, राहुल गांधींना शिवी, पंतप्रधान मनमोहन सिंगाला शिवी. यांना शिवी दिल्याशिवाय विकासाचं काम एकही चालत आहे. 71 वर्षामध्ये ह्यांनी काय केलं म्हणून काँग्रेसला विचारत असताना आम्ही 14 वर्षात हे केलं म्हणून जर तुम्ही सांगितलात तर तुम्हाला नतमस्तक आम्ही व्हायला तयार. त्या 14 वर्षाचा हिशोब मात्र कधी देत नाहीत. 71 वर्षात काहीच केलं नाही हेच सांगत बसतात. म्हणून मित्र हो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की या सगळ्या गोष्टीचा आता सारासार आपण विचार केला. आपल्या मतदारसंघामध्ये पुरतच जर बोलायचं झालं, विकासाची कामं केली, विकासाची कामं केली. आपण विकासाची कामं
ती जनतेसाठी नाही गुत्तेदारासाठी केली, ही कुळगाठ बांधून. इथला पाण्याचा प्रश्न असेल, गुत्तेदार मजेत झाला, पण पाणी मात्र नळाला येत नाही. रस्त्याचा जर्मन टाईपचा रस्ता झाला असं उकील यांनी सांगितलं, तो रस्ता झाला, गुत्तेदार मजेत झाला, पण तुमच्या माझ्या गावाला येताना कमरेला झटका बसल्याशिवाय राहत नाही. ही कोण गाठ? सगळ्यात वाईट गोष्ट आहे, आपल्या मताची विक्री होते. आपल्या उदगीर तालुक्यानं मताची विक्री करताना कधीच एवढं बघितलं नाही. भैयासाहेब, तुम्ही खानदानी श्रीमंत असाल, अनेक उद्योग केला असाल, पण एका मताला 5-5 हजार देणं काय 500 सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही. पण या मतदारसंघामध्ये एका मताला 5-5 हजार रुपये दिले. हे पैसे कुठून देऊ शकतात? तुम्ही इमानदारने सांगा. कष्टाने कमवलेल्या पैशातला 1 रुपया जर लेकरानं मागितलं तर आपण लेकराला पैसे देताना 10 वेळेस विचार करतो. मग हा पैसा इमानदारीचा आहे का हरामखोरीचा आहे, याचा आपण विचार करावा. आणि तो पैसा जर तुमच्या माझ्यावर राज्य करत असेल, पैशाच्या जोरावर जर लोक आपल्याला बोलत असतील. आज काय चाललंय? कल्याण पाटील, तुम्ही किती उड्या मारून भाषण केलो, लोक सगळे आमच्या पाठीशी दिसायला लागलेत म्हणलो. त्यांचं काय वाचन आहे? काय खोलीत बोललेले आहेत? यांना काय आपटायचंय ते आपटू द्या. रात्रीतून नोटा वाटलं की सगळ्याला खरेदी करायची माझी ताकद आहे असं म्हणण्याची धाडस त्यांच्यात निर्माण झाली. ते तुमच्या माझ्या चुकीमुळे निर्माण झाली. माझं तुमचं इमान जर खरेदी करण्याची भाषा जर कोणी बोलत असेल तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहू नका, एवढीच मी विनंती करतो. सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वान जेवायला वाढायला लागले, वरून जोड्यानं मारला तर त्या घरात आपण जेवत नाही, त्याचं अन्न खात नाही. विकास केलो म्हणून सांगत असला आणि माझी इमान जर खरेदी करत असला, माझ्या पैशाच्या जोरावर बोलत असला आणि माझ्या आया बहिणींचं मात्र वाटोळं होत असेल, त्याला आपण मतदान करायचंय का हा विचार करा. पैसा कुठून आला पहिले हे विचारा. ज्याला एका गाडीचं डिझेल घालायला पैसे नव्हते, तो माणूस लाखो करोडो रुपया आज देतोय. हे पैसा कुठून आला पहिले त्यांना विचार. म्हणून कल्याण पाटील, मला विश्वास आहे कल्याण पाटलांनी म्हटल्याप्रमाणे एक लोकशाही टिकवायची असेल, चांगली माणसं पुन्हा एकदा सत्तेत यायची असतील, त्यासाठी पैसे कितीही आले तर इमानदार माणसाच्या मागे राहावं, एवढीच मी तुम्हाला विनंती करणार. लातूरच्या जनतेने निर्णय घेतला. महानगरपालिकेमध्ये करोडो रुपये खर्च केले हे सत्तेतल्या भाजपच्या माणसांनी. एकटा वाघ आमचा अमित भैया देशमुख उभं राहिले, त्यांच्याकडे पैशाचं बळ नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं बळ होतं, विलासराव देशमुखांच्या कर्तृत्वाचं बळ होतं. या बळाला पाठिंबा द्यायचं लोकांनी ठरवलं. आम्ही आयुष्यामध्ये अगोदर चूक केली, पण अमित भैया तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या बरोबर हे सांगण्यासाठी हे सगळं महानगरपालिका त्यांच्या हातात. महानगरपालिकेचं चित्र बदलल्याबरोबर आता लोकांना विश्वास झाला. सगळे चोरांच्या हातात, हेही चोर तेही चोर, मी काय करावं तुम्ही काय करावं असं कावर आपल्याला प्रश्न पडला होता. आपण शोधत होतो, पण समज पटेल तुम्ही लातूरकरांनी दाखवला. एक लढवया नेता जिल्ह्यामध्ये आहे आणि तो म्हणजे अमित देशमुख आहे, ही खात्री झाली ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत. म्हणून कल्याण पाटील आज जिल्हा परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली उभं राहावं असं या सगळ्या मंडळीला वाटतं, याचा मला विश्वास आहे. मित्र, आपण हे कशासाठी बोलतो, हे कशासाठी सगळं सांगतो की सुखाने आणि समाधानाने आयुष्य जगावं, आपलं गाव राहावं. एक दिवस एक रात्र 5,000 रुपये घेतले तर त्याची 5 वर्षाची किंमत काढली तर तुमच्या गुटक्याची सुद्धा निघत नाही. पण अशी सगळी इमान मात्र आपली खरेदी करून माणसामध्ये भेदभाव निर्माण करून आपली मतं घेतायत. हात जोडून माझी विनंती आहे की आता याच्या पुढचं मत हाताच्या पंजापुढचंच बटन दाबायचं. आमचा इथं आपला नाही, आज इथं नाही ना शरद पवारांचा, आपला म्हणजे मी शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार इथं कुणी नाही, नाहीतर त्यांना आणि यांना द्या म्हणला असतो. पण विचार हा काँग्रेसचा, विचार हा पवार साहेबांचा, विचार हा अमित देशमुख साहेबांचा, हा विचार आपण पुढे नेऊ आणि लोकशाही टिकवू. यांना सगळ्याला निवडून देणं म्हणजे यांना मोठं करणं हे त्यापेक्षा जास्त लोकशाही टिकवणं आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि आपल्या सगळ्याला मानाचा मुजरा करून माझी जागा घेतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. लोणी गावातील कार्यकर्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये माननीय अमित भैया देशमुख साहेब यांच्या हस्ते प्रवेश करणार आहेत. बाळासाहेब अशोक गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे व त्यांचे सहकारी शिवकांत मुळे तालुका उपाध्यक्ष भाजपा, प्रशांत सुवर्णकार, ओमकार तेलंग, प्रतीक सोलापुरे, प्रशांत सूर्यवंशी, सचिन पांचाळ, बाळासाहेब कांबळे, नरसिंग बनकिरे, विजय रायवार, नाजिम शेख, दाऊद शेख, नूर शेख, राजकुमार वाघमारे, रोहन लांडगे, पंकज सोलापुरे, वाजिद शेख, शिवकुमार सोलापुरे, विवेक सूर्यवंशी, ओम वाघमारे, नारायण राजुरे, विनोद गायकवाड, पिंटू सताळे, बलवान सूर्यवंशी, रामेश्वर गायकवाड, एकनाथ श्रीरामे, कलीम शेख, ओम मुळे, मिलन पटवारी, संग्राम भुजबळे. या नूतन प्रवेश करणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष श्री शिवकांत मुळे हे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना त्यांना एका गोष्टीची जाणीव झाली, जसं अनेक उमेदवाराला आमच्या झाली, की भाजपमध्ये आता लाथाळ्याचा कारभार आहे, दुसरं काही राहिलेलं नाही. हे ज्यावेळेस निष्ठावंत कार्यकर्त्याला जाणीव झाली त्यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्याला एक आशेचा किरण म्हणून आदरणीय अमित देशमुख साहेबांचं नेतृत्व आज दिसतंय. मी विजयासो हम तुम्हारे लातूर जिल्हा परिषद उदगीर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026. सोमनाथपूर जिल्हा परिषद गट, सोमनाथपूर गुडसूर पंचायत समिती गण, काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लोणी येथे होत असलेल्या या विराट प्रचार सभेला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माझे ज्येष्ठ स्नेही आदरणीय बसवराज पाटील नागराळकरजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उदगीर विधानसभेचे प्रभारी श्रावण रेपनवाडजी, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माझे ज्येष्ठ स्नेही शिवाजीराव हुडेजी, कल्याण पाटील, समत पटेल,
संतोष बिरादार, विनोबा पाटील, प्रशांत मोरे, पद्माकर उगिले, चंदन पाटील नागराळकर, शीलाताई पाटील, मंजूर खां पठाण, नागनाथ बोडके, सोनू पिंपरे, राजेंद्र पाटील, विवेक जाधव, तोगरी जिल्हा परिषदेचे उमेदवार शिवाजीराव मुळे, मधुकरराव एकुरकेगर, मुकेश भालेराव, लोहारा जिल्हा परिषदेचे उमेदवार संध्याताई पटवारी, आशिष पाटील, उत्तम पाटील, लक्ष्मण पटवारी, सुभाष कावर, बबन फड, नागनाथ सोलापुरे, नरसिंग कांबळे, वैजनाथ बिराजदार, अजीज मौलाना, सोमनाथपूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौभाग्यवती जयश्री मनोहर तोंडारे, पंचायत समिती गणाचे सोमनाथपूरच्या उमेदवार सौभाग्यवती छायाबाई बालाजी हैबतपुरे, गुडसूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौभाग्यवती सुनीता राहुल घोणसे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, लोणी आणि पंचकृषी येथून मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, लातूर जिल्हा परिषद उदगीर पंचायत समितीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे आणि ही निवडणूक आता दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे. आज इथं आल्यानंतर तुमच्या मधला उत्साह पाहिल्यानंतर मला ही खात्री पटते उदगीर तालुक्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडी ही प्रचंड बहुमतानं निवडून येणार याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जी चर्चा होते तुम्ही तसं लातूरहून दूर आणि उदगीरच्या जवळ आहात, तरीही तुम्हाला मी एक प्रश्न करणार आहे सगळ्यांना. लातूर शहरामध्ये ज्यांचा वावर आहे, येणं जाणं आहे, अशा लोकांनी हात वर करा बरं. लातूर शहरामध्ये आणि लातूर शहरामध्ये तुमचं किंवा तुमच्या पाहुण्याचं घर आहे अशा लोकांनी हात वर करा बरं. हे सगळे माझे माणसं आहेत, तुमचे कुठे आहेत? हे सगळे माझे माणसं आहेत. कल्याण पाटील तुमचे कुठे आहेत? तुमच्या आशीर्वादाने लातूर शहरावर काँग्रेसचा तिरंगा फडकला. भारतीय जनता पक्ष म्हणत होतं काय म्हणतंय लातूर, हात म्हणतंय लातूर. काय म्हणतंय उदगीर, काय म्हणतंय लोणी. आता हे सांगून टाका आमदाराला.
सामान्य माणसाची पिळवणूक चाललेली आहे. लातूरनं बदल करण्याचं ठरवलं. थांबायचं का 2 सेकंड? लातूर शहरातल्या जनतेनं ठरवलं बदल घडवायचा. जिल्ह्यामध्येही तीच चर्चा आहे. जिल्ह्यामध्येही जनतेला बदल घडवायचा. भारतीय जनता पक्षानं आणि महायुतीनं सामान्य माणसाची पिळवणूक केली. पद्माकर उगेलेंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, एका हातानं द्यायचं पण दुसऱ्या हातानं ओरबडून घ्यायचं. अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये पद्माकर उगेलेंनी आपल्याला समजावून सांगितलं. गॅसचे भाव काय आहेत, पेट्रोलचे भाव काय आहेत, डिझेलचे भाव काय आहेत, सोन्याचे भाव काय आहेत, चांदीचे भाव काय आहेत. सोन्याचे भाव म्हटल्यावर लगेच आमच्या भगिनीला ते पटलं. आता 2 लाखाच्या घरात आणि म्हणून दिल्ली असेल, मुंबई असेल, यांना सरकार चालवता येत नाही. लाडक्या बहिणीला पैसे दिले त्याबद्दल आमचं कुठलाचंही दुमत असण्याचं कारण नाही आणि विरोधही नाही. राहुल गांधींनी लाडक्या बहिणीला कर्नाटकामध्ये पैसे दिलेत. राहुल गांधींनी लाडक्या बहिणीला तेलंगणामध्ये पैसे दिलेत. त्यामुळे आमचा विरोध असाचं कारण काय? लोकसभेमध्ये तर आम्ही सांगितलं लाडक्या बहिणीला आम्ही 3,000 रुपये महिना देऊ. त्यामुळे लाडक्या बहिणीला आमचा विरोध नाही, लाडक्या बहिणीच्या योजनेला आमचा विरोध नाही, हे आपण समजून घ्या. पण महायुतीचा कार्यकर्ता येऊन तुम्हाला भेडसावतो. तो काय म्हणतो? मतदान करा नाहीतरी योजना बंद करतो. आहे की नाही? आणि म्हणून अशांना धडा शिकवला पाहिजे. आम्ही कधी मताचा सौदा केला नाही. महायुती मताचा सौदा करते आहे. बरं, मला यांचं काही कळत नाही. एका ओवाळणीमध्ये कितीदा ओवाळून घेणार आहेत? सांगा ना. मी नाही का लाडका भाऊ? आणि म्हणून यांच्यापासून यांची जी भूलताप, दिशाभूल, धूळफेक याच्यापासून सावध राहा. अहो, काँग्रेसने सुद्धा अनेक योजना सामान्य माणसाला दिल्या. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ स्वावलंबन योजना,
किती वर्ष झाले? त्याचं कधी राजकारण काँग्रेसने केलं नाही. आणि म्हणून महायुती सामान्य माणसाची जर गळचेपी करणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. महायुती सरकारनं सोयाबीनला भाव का नाही दिला? तुरीला भाव का नाही दिला? हरभऱ्याला भाव का नाही दिला? उडदाला भाव का नाही दिला? कापसाला भाव का नाही दिला? आज शिवाजी हुडे कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे सभापती आहे. आज तेल बिया आफ्रिकेतून येत आहेत. तेल बिया जर केंद्र सरकारच्या धोरणामुळे आफ्रिकेतून येणार असतील आणि अगदी उदगीरच्या बाजारपेठेमध्ये उदगीरमध्ये जे तेल बियाचे कारखाने आहेत तिथंही आता आफ्रिकेतलं सोयाबीन इथे येत आहे. त्यामुळे तुमच्या सोयाबीनला भाव मिळणार कसा? आज डाळी केंद्र सरकारच्या धोरणामुळे ऑस्ट्रेलिया कॅनडातून येत आहेत डाळी. डाळी जर ऑस्ट्रेलिया कॅनडातून येणार असतील तर मग आपल्या शेतकऱ्यानं ज्या डाळी बाजारात आणल्या त्याला भाव कसा मिळेल? शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाहीत. भारतामध्ये आजही सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या मराठवाड्यात होतात. लातूरमध्ये त्या होत नाहीत. कारण लातूरातला जो सहकार आहे, जो बाजार आहे, कारखानदारी आहे, ती काँग्रेसच्या हातामध्ये आहे. तुमच्या उसाला भाव देण्याचं काम काँग्रेसच्या हातानं केलेलं आहे. तुम्हाला 0% व्याजदरानं पीक कर्ज 5 लाख रुपयापर्यंत देण्याचं काम हातानं केलेलं आहे. शेतकऱ्याच्या मुलीला जर लग्नासाठी अडचण झाली तर तिला सुद्धा अर्थसहाय्य करण्याचं काम हातानं केलेलं आहे. शेतकऱ्याच्या मुला मुलीला उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जायचं असेल तर त्याला सुद्धा मदत करण्याचं काम हातानं केलेलं आहे. आणि तुमचा जो काही भाव आज सोयाबीनला मिळतो, तुरीला मिळतो, हरभऱ्याला मिळतो, डाळीला मिळतो, त्या बाजारपेठा सुद्धा तुमच्या आशीर्वादानं काँग्रेसच्या हातामध्ये आहेत. आणि म्हणून त्यातल्या त्यात जास्तीत जास्त भाव शेतीमालाला देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते हातानं केले. हाताची बांधिलकी तुमच्याशी आहे. तुम्हाला केंद्रबिंदू मानून आम्ही विकासाच्या योजना आखल्या आणि राबवल्या, प्रामाणिकपणे राबवल्या. कल्याण पाटलांनी सांगितलं कधीही विश्वासाला तडा गेला नाही. आणि आजचं बोलत नाहीये मी दशकांचं बोलतोय. स्वातंत्र्याला सुद्धा आता 80 वर्ष पूर्ण होती. स्वातंत्र्यापासून या जिल्ह्याची सूत्र काँग्रेसच्या हातामध्ये राहिलेली आहेत. काही अपवाद सोडले आणि या 80 वर्षापैकी जवळपास 70 वर्ष काँग्रेसनं आपली प्रामाणिकपणे सेवा केली. 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं म्हणून हे विचारतात. हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं
70 वर्षापूर्वी या लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय बसवराज पाटील नागराळकरांना याची कल्पना असेल. 70 वर्षापूर्वी माय माऊलींनो, बंधूंनो, मला तुम्हाला आठवण करून द्यायची. 70 वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्याच 4 चाकी गाड्या होत्या. तुम्ही नावं सांगू शकत होता की ह्याच्याकडे एक आहे, त्याच्याकडे एक आहे. मला आठवतात 2-3 नाव. उदगीरचं मला माहिती नाही त्या काळातलं, पण हरिश्चंद्र रेड्डी वकील त्यांच्याकडे एक होती. लाहोटी त्यांच्याकडे एक होती. 4-5च 70 वर्षापूर्वी 4 चाकी म्हणजे कार. आज गाडी लावायला जागा आहे का? या गावात नाही गाडी लावायला जागा. हे कशामुळं घडलं, कुणामुळं घडलं? या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून या भारताचे काँग्रेस पक्षाचे अलीकडचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आयुष्य झिजवलं आपलं. गांधींनी तर बलिदान दिलं या देशासाठी. महात्मा गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, महायुतीनं सांगितलं होतं कर्जमाफी करणार म्हणून. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान महायुतीनं सांगितलं होतं शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करणार. अजूनही केलेलं नाही. त्यामुळं सत्ताधारी आमदाराला इथं कुठलंही मतदान मागायचा कसलाही अधिकार नाही. तुम्ही सांगितलं पाहिजे शेतकऱ्याचं कर्ज आधी माफ करा आणि मग बोला. महाराष्ट्रामध्ये 2दा शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं आणि दोन्ही वेळा कर्ज माफ कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. पहिल्यांदा आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय मनमोहन सिंग, आदरणीय शरद पवार, आदरणीय विलासराव देशमुख, आदरणीय शिवराज पाटील, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी या देशातल्या 70,000 कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं. आणि काल परवा जेव्हा उद्धव ठाकरे, अजित पवार आणि आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये होतो, राहुल गांधींनी घोषणा केली होती 2019 साली या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं. हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. महायुतीने तर शेतकऱ्याचं कर्ज माफ केलंच नाही, पीक विमाही मिळत नाही. अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, त्याची मदतही अजून मिळाली नाही. अजूनही त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली. त्या खरडून गेलेल्या जमिनीचे शेतकरी वाट बघतायत. यांनी ढुंकूनही पाहिलं नाही. याचा जबाब तुम्ही विचारला पाहिजे. माय माऊलींनो, तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे आले म्हणून सगळं झालं असं नाही. तुमच्या लेकरा बाळाला नोकऱ्या मिळत नाही आहेत. तुमचे लेकर बेकार आहेत, हाताला काम नाही. आणि हे विदारक चित्र दूर झाल्याशिवाय आपल्या घरामध्ये भरभराटी येईल असं मला स्वतःला वाटतं. म्हणून आपणही आता विचार करण्याची गरज आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती काँग्रेस आघाडीच्या ताब्यात का द्यायची? काँग्रेस आघाडी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अशा योजना राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे की अगदी लोणी आणि पंचकृषी इथल्या मुला मुलींना सुद्धा आम्हाला स्किल डेव्हलपमेंट त्यांचं करता येईल.
महिला बचत गटानं आपल्या हैबतपुरे कुठे गेले म्हणजे त्यांच्या बहीणबाई उभ्या आहेत ना. महिला बचत गटामध्ये तुमचं काम आहे असं मला सांगितलं आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून फिरता निधी महिला बचत गटांना देण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. तुम्ही जे काही उत्पादन कराल त्याला बाजारपेठ मिळवून देण्याची योजना सुद्धा या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची असणार आहे आणि हे सगळं पारदर्शकपणे, भ्रष्टाचार होणार नाही. न खाऊंगा ना खाणे दूंगा हे ऐकलं होतं ना तुम्ही लाल किल्ल्याहून. काय झालं त्याचं? वाली इथं काय चाललंय? खाऊंगा और डकार भी नहीं लूंगा. सत्ताधाऱ्या आमदाराचा कारभारच आहे. बरं मला त्यांचं गणितच कळालं बरं का. हे सत्ताधाऱ्यांच्या आमदाराच्या डोक्यात काय चालतं? या वर्षी किती गबाळ हाणायचंय? 10 कोटीचं गबाळ हाणायचं असेल तर 100 कोटी निधी आणायचा. 100 कोटी गबाळ हाणायचं असेल तर 1000 कोटी निधी आणायचा. आणि मी असं ऐकलं की 3000 कोटीचा निधी आला. किती काय आकडा काय किती आहे उगेले तुम्हाला माहित असेल. 2000 त्याच्यातले 1000 तुम्ही दिले. त्यामुळे जेवढं गबाळ हाणायचं तेवढा निधी आणायचा. आणि आदरणीय बसवराज पाटील नागराळकर म्हणत होते की हा पैसा येतो कुठून? हेच जे गबाळ हाणतायत या हाणलेल्या गबाळातलाच हा पैसा आहे. आणि पुन्हा तुमच्या मतावर आपली राजकीय पोळी भाजायची. आज हा रस्ता केला म्हणतात वर्षभरापूर्वी. काय अवस्था आहे त्या रस्त्याची? गबाळ हाणलं म्हणूनच हा रस्ता असा झाला. आणि म्हणून अशा सत्ताधारी आमदारांना सुद्धा धडा शिकवला पाहिजे. आज मला जे दिसतंय की लातूरमध्ये बदल घडतोय. लोकांना पारदर्शक कारभार हवाय. भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये किती भ्रष्टाचार वाढला. तुमच्याकडे गोठ्याला किती घेतात? माझा एक प्रश्न आहे. काळा माती दिली ना तर 15,000 रुपये तर 9,000 माझा चेक दिलाय. कोणी मागे जी माती असते ना माती टाकलेले पैसे बघा. माझ्याजवळ 9,000 चेक आहे. हा नंतर दाखवा. तुमच्याच शोधात होतो मी. कधी सापडतोय? पत्रकार मंडळी, मी जे बोलत होतो तुम्हाला असं वाटायचं की काही पुरावा आहे का नाही. घ्या पुरावा. अहो शेतकऱ्याचा गोठा हवा असेल किती पैसे द्यावे लागतात? किती रुपये? 10,000 फक्त. विहीर हवी असेल तर किती? त्या विहिरीची किंमत काय? 4 लाख 5 लाख. हा 5 लाखाची विहीर हवी असेल तर रुपये 50,000 फक्त. शेततळ, घरकुल, शिलाई मशीन, सायकल, कडबा कुट्टी. अगदी मला वाटतं गाईला आणि म्हशीला सुद्धा हे सोडत नसते. अशी वाईट अवस्था आहे. हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये नव्हतं. हे आदरणीय शरद पवारांच्या काळामध्ये नव्हतं. हे आदरणीय शिवराज पाटलांच्या काळामध्ये नव्हतं. हे आदरणीय
शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या काळामध्ये नव्हतं, हे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये नव्हतं. तो काळ आपल्याला पुन्हा आणायचा. नाही, काँग्रेसच्या काळामध्ये होतच नाही. काँग्रेसची बांधिलकी सामान्य माणसाशी. हे तुमचं आमचं नातं हे फक्त राजकारणापुरतं आहे असं नाही. आपण सगळे लातूरचे भूमिपुत्र आहोत. भूमिपुत्राचं आपलं नातं आहे. मी जरी बाबळगावला राहत असेल आणि तुम्ही लोणीमध्ये राहत असाल तरी भूमी एक आहे. तर या भूमीचं काही आपलं कर्ज, ऋण ते फेडावे लागत असतात. अजितदादा पवार आपल्यातनं निघून गेले. आपण सगळ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मी तर बारामतीला जाऊन श्रद्धांजली वाहिली, कुटुंबियांचं सांत्वन केलं. मी गेलो म्हणजे मी तुमच्या वतीनं गेलो, तुमचा प्रतिनिधी म्हणून. आणि मी हे का सांगतोय तुम्हाला, आज बारामतीमध्ये जी चर्चा होते, अजितदादा पवारांचं अकाली निघून जाणं, आज बारामतीमध्ये चर्चा आहे, बारामतीचं काय होणार. आदरणीय विलासराव देशमुख साहेब अकाली निघून गेले. सर सलामत तो पगड़ी 50. लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा राहायला पाहिजे, हे आपण असं म्हणतो. या जिल्ह्याला सावरण्याची गरज आहे. हा जिल्हा अधोगतीच्या मार्गाने चाललेला आहे. शहरातल्या मतदारांनी वेळीच ठरवलं, आता जिल्ह्यातल्या मतदारांनी ठरवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. जिल्हा परिषद म्हणजे काही ही साधी संस्था नाही आहे, मिनी मंत्रालय आहे. या निवडणुकीमध्ये मतदान तुम्ही जे करणार आहात, जिल्ह्याचा मुख्यमंत्री ठरवणार आहात, जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री ठरवणार आहात. कौन बनेगा मुख्यमंत्री, कौन बनेगा उपमुख्यमंत्री, आणि जे सगळे सभापती असतात ते मंत्री असतात. कौन बनेगा मंत्री. तुम्हा सगळ्यांना मी इथं आवर्जून सांगू इच्छितो की हवा काँग्रेसची आहे. लातूरमध्ये तर बघा, हो ना, लातूर तालुक्यामध्ये सगळ्या जागा या हाताच्या निवडून येतील. औशामध्ये तीच हवा आहे, निलंग्यात तीच हवा आहे. उदगीरमध्ये आता मी तुम्हाला विचारायला आलोय, काय म्हणते उदगीर. त्यामुळं उदगीरला माझी ही कळकळीची विनंती आहे की जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री सूत्र हातात घेतील, तेव्हा तिथं उदगीरचे आपले सदस्य हे तिथं हजर पाहिजे. तुम्ही मागे राहता कामा नये. या भागाचा आपल्याला विकास करायचा आहे, प्रामाणिकपणे विकास करायचा. रस्ते, नाल्या, घरकुलं, विजेची व्यवस्था, सिंचनाची व्यवस्था, कृषीची व्यवस्था, शाळा, कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्मशानभूमी, कब्रस्तान,
दफनभूमी, पाणी पुरवठा, या सगळ्या व्यवस्था जर आपल्याला नीटपणानं या ठिकाणी विकसित करायच्या असतील तर ती व्यवस्था प्रामाणिक असली पाहिजे. व्यवस्था जर भ्रष्ट असेल तर तुमचं काही होणार नाही. भ्रष्ट व्यवस्था उलथून फेकून टाकली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला 7 फेब्रुवारीला मतदान करायचं आणि ही वेळ दडवू नका. गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे. आज जो बाजार मांडलाय महायुतीनं यापासून सुद्धा सावध राहिलं पाहिजे. हे आता येणाऱ्या काळामध्ये ते काय रात्रीतून करतात असं तुम्ही सांगितलं. ते आपल्या गावामध्ये एखादं चोराची टोळी जर येत असेल तर आपण काय करतो, असतो ना, जागते रहो जागते रहो. काही बांबू घेऊन पाशा पटेलांकडे घ्या मागून काही बांबू, आणि असं कोणी रात्री अपरात्री आलंच मत विकत घ्यायला तर त्याला चांगला चोप द्यावा लागेल. लोकशाहीचा जो खून करू पाहतायत त्यांना धडा शिकवला पाहिजे. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. माझ्याकडे इथं लोणी आणि पंचकृषीतले काही मुद्दे देण्यात आलेले आहेत. लोणी इथे प्राथमिक आरोग्य केंद्र करावं, लातूर जिल्हा बँकेची शाखा लोणी इथे उभी करावी, लोणी सर्कल मध्ये मलकापूर ते तोंडाळ जाणारा पाणंद रस्ता करून द्यावा आणि MIDC मधल्या रस्त्यांचं सुद्धा रुंदनीकरण आणि दुरुस्ती करण्यात यावी. असे काही अनेक मुद्दे माझ्यापर्यंत या ठिकाणी आणून दिलेले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्या कामांना प्राधान्य आम्ही देणार आहोत. तुम्हाला फक्त हाताच्या चिन्हावर जे उभे आहेत त्यांना प्रचंड अशा बहुमतानं निवडून द्यायचं. नाही तर लातूरमध्ये जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा फडकेल. इथून जर सदस्य निवडून नाही गेले उदगीरमधून तर पुन्हा परत अडचणींना तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून चलती का नाम गाडी ऐकलं की नाही, चलती का नाम गाडी. आता लातूरमध्ये काँग्रेसचीच गाडी चालणार आहे. त्यामुळे चलती गाड़ी में समय पे बैठ जाओ जनाब. चालत्या गाडीमध्ये बसलं पाहिजे. आता महायुतीची गाडी बंद होणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कृपा करून कोणीही बसू नये. आणि एखादा तुमच्या ओळखीचा बसण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा हात धरून ओढून आपल्या गाडीत बसवा. हे देखील मला या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. आज विलास कारखाना इथं उभा आहे. खरं म्हणजे बसवराज पाटील नागराळकरांना याची कल्पना असेल. विलास कारखाना हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना खूप प्रिय राहिला. म्हणजे तोंडारचा इथं शेजारीच. हा जेव्हा बंद पडला कुणी इथं यायला तयार नव्हतं, चालवायला तयार नव्हतं. त्यावेळेला आम्ही असंच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांशी चर्चा केली आणि अनेकांनी असं सांगितलं की लातूरून कुठं उदगीरला जायचं आणि मग तिथं हे सगळं करायचं. उदगीरचे लोक आहेत, त्यांनी प्रयत्न करावेत, त्यांनी
पुढाकार घ्यावा अशी चर्चा. पण तुम्ही तिथं आला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना आणि तुम्ही आग्रह केला की तुमच्याशिवाय हे कोणी चालवू शकत नाही. खरं आहे की नाही? आणि मग ते सगळं चालत असताना चर्चा झाली. सुरुवातीला मांजरानं भाडे तत्वावर घेतला, 2 वर्ष चालवला, पुन्हा ते करार संपला, पुन्हा ते परत तसंच स्थगित झालं. मग आदरणीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा आपल्यातून निघून गेले आणि मग हे सगळं झिजत पडलं. आणि पुन्हा महाराष्ट्र राज्य बँकेनं निविदा काढली, हा कारखाना विक्रीलाच काढला. कारण कुणी तिथं निविदा भरायला तयार नव्हतं. साहेबही नव्हते, कोणाला विचारावं. आम्ही बसलो आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या भावना काय होत्या हे एवढंच मी माझ्या ध्यानात ठेवलं आणि माझ्या मंडळीला सांगितलं की कुणी तिथं आता भरायला तयार नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची इच्छा होती म्हणून आपण ही निविदा भरून तो कारखाना घ्यावा आणि मग तो कारखाना घेतला. आणि आता कधी कधी म्हणजे लातूरच्या कारखान्याच्या पेक्षाही जास्त भाव उसाला तोंडाळचा कारखाना देतो. ही किमया आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विचारामध्ये आहे. आज आम्ही जे इथं उभं राहून तुमच्याशी संवाद साधतोय याची प्रेरणा सुद्धा आदरणीय विलासराव देशमुख साहेब आहे. आज त्यांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं नेतृत्व, त्यांची शक्ती हीच आमची शिदोरी आहे. आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जे शिकवलं त्या चौकटीच्या बाहेर आम्ही कधी गेलो नाही आणि त्या चौकटीच्या बाहेर आम्ही गेलो नाही म्हणूनच आम्ही प्रामाणिकपणे तुमची सेवा करू शकतो. आज तुम्ही आता हे सगळं या निवडणुकीच्या निमित्तानं ठरवलं पाहिजे. आपल्याला काँग्रेसचा हात धरायचा. आहे आपलं हवा आहे. कशी कळते हवा? अशीच कळते. तेव्हा आपण हे ठरवून टाकलं पाहिजे की या सगळ्या व्यवस्थेमध्ये जर बदल करायचा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय आहे असं मला स्वतःला वाटत. मला असंही सांगितलं की जे उमेदवार महायुतीनं उभे केलेले आहेत इथे ते सगळे धनदांडगे आहेत. धनदांडगे यांच्यापासून सुद्धा सावध राहिलं पाहिजे. हे तुमच्यासाठी उभे नाही आहेत. हे धनदांडगे जे उभे आहेत त्यांचं डोळा हा लातूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर आहे. एवढं तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे धनदांडग्यांनी उभं राहायचं, पैसा खर्च करायचा आणि लातूरच्या तुमच्या जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर दरोडा घालायचा. आम्ही होऊ देणार नाही. पद्माकर उगीले, कल्याण पाटील, शिवाजीराव होडे, बसवराज पाटील नागरागरे तुमची जबाबदारी आहे. चुकूनही चुकीचं कृत्य लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये, आघाडीच्या नेतृत्वामध्ये होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. सामान्य माणसाचा पैसा आहे तो सुखरूप त्यांच्या पदरापर्यंत आणून देण्याची जबाबदारी ही आपली आहे. हे देखील मला या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. भाजपचे उमेदवार तर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहेत. पद्माकर उगीले खरं म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकदा झाल्यानंतर जेव्हा आपली सत्ता येईल तुम्हाला चौकशा कराव्या लागतील. चौकशीचं सीआयडीचं खातं तुम्हालाच द्यावं असं म्हणतोय. एखाद्याने जर काही सामान्य माणसाचा जर पैसा लुबाडला असेल तर त्याला शासन झालं पाहिजे की नाही?
आणि म्हणून महायुतीच्या काळामध्ये ज्या योजनाची कामं ज्याच्यामध्ये अपहार झालाय त्याची सुद्धा चौकशी आम्ही करणार. जनतेचा पैसा त्याचा अपहार झाला असेल तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई सुद्धा करण्याची आमची तयारी आहे. हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. अलीकडे उदगीरमध्ये खून, दरोडे, चोऱ्या हे प्रकार खूप वाढले. काय करतंय सरकार, काय करताय सत्ताधारी आमदार, कोण जबाबदार आहे याला? उत्तर दिली पाहिजेत त्यांनी, तुम्ही प्रश्न केले पाहिजेत. आता लातूरमध्ये ड्रग्ज आले, उदगीरमध्ये आले का मला माहिती नाही. तुळजापूरला आलंय, लातूरला आलंय ड्रग्ज, अंमली पदार्थ. रोहिण्याला बघा. अहो हे आपण चित्रपटात पाहायचो, म्हणजे एखाद्या अंमली पदार्थाचं जहाज आलं, समुद्र किनारी गाडीत टाकलं, पोलीस गेले, हे चित्रपटात पाहायचो. पण आता रोहिणा, लातूर, तुळजापूर, येणाऱ्या ज्या आपल्या पिढ्या आहेत ह्या सुरक्षित राहतील का? म्हणूनच मी मगापासून जे म्हणतोय, या व्यवस्था बदलून टाका, त्याशिवाय हे सगळं होणार नाही. शेतकऱ्याला पीक विमा तर अलीकडे मिळालाच नाही, पण गेली 10 वर्ष शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. पीक विमा याचं जे धोरण आहे हे चुकीचं आहे. शेतकरी आपला विम्याच्या रकमा भरत राहतो, हजारो कोटी रुपये पीक विमा कंपन्या गोळा करतात आणि मग तुटपुंजी मदत ते देतात. खरं म्हणजे आम्ही येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आणि लोकसभेच्या अधिवेशनामध्ये या पीक विम्याच्या माध्यमातून किती पैसे जमा झाले आणि किती वितरित झाले याची श्वेतपत्रिका काढा, अशी सुद्धा मागणी आम्ही करणार आहोत. आणि या पीक विम्याच्या कंपन्या कोणाच्या आहेत शोध घ्या. हो, कल्याण पाटील जरा माहिती काढा, पद्माकर उगिले, 1-2 कंपन्यांची नावं मला माहिती आहेत. बजाज आहे, रिलायन्स आहे, ICICI लोंबार्ड आहे, अशा ज्या कंपन्या आहेत तर यांनी किती नफाखोरी केली आणि तुम्हाला किती पैसे मिळाले याचं सुद्धा कुठंतरी ऑडिट झालं पाहिजे. हे मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं. जल से नल, नल से जल आलं का? लाल किल्ल्याहून ऐकलं आपण, जल से नल, नल से जल. कहां है नल, कहां है जल? त्यामुळे या सगळ्या योजनांचा बोजवारा ह्यांनी वाजवलेला आहे, हे मला या ठिकाणी मुद्दामून आपल्याला सांगायचंय. अनेक विषय आहेत, सगळ्या विषयांची आपण इथं चर्चा केली, उहापोह केलेला आहे. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, लोणी आणि पंचकृषी, लोणी, सोमनाथपूर आणि इतर सगळी गावं आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा एक बृहत आराखडा करू आणि बृहत आराखड्यानुसार आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट याचा विकास साधू आणि विकासाचा समतोल राहील. मी बाभळगावचा आहे म्हणून बाभळगावला जास्त निधी असं होणार नाही. बाभळगावला जेवढा निधी तेवढाच सोमनाथपूरला निधी, हे आमचं सूत्र असेल. आणि असंच सूत्र जर आपण स्वीकारलं तरच खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. यापेक्षा अधिक भाष्य करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. खरं म्हणजे ही सगळी जबाबदारी ही माझ्या व्यासपीठावरच्या नेत्यांची आहे. कार्यकर्त्यांनी फक्त मतदाराच्या भेटीगाठी घ्याव्यात आणि उमेदवारांना माझी ही विनंती आहे,
मतदारांना भेटत असताना निवडून आल्यावर तुम्हाला कुठं भेटायचं आणि कुठं संपर्क करायचा हे पत्ता आणि फोन नंबर त्यांना द्या. हे फार महत्वाचं आहे. ते जे काय परिचय पत्रक तुम्ही काढलंय त्याच्यावर घरचा पत्ता, ऑफिसचा पत्ता, व्हॉट्सअप नंबर आणि टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर हे त्याच्यावर पाहिजे. तर तुम्ही निवडून येणार आहात, निवडून आल्यावर मग ह्यानी कुठं जायचं, पुन्हा तीच बोंब, उमेदवार भेटत नाही का. त्यामुळे आता तुम्ही माझं जर बघितलं तर कुठलंही प्रसिद्धी माझी असते ना तिथं खाली संपर्क कार्यालयाचा नंबर असतो, व्हॉट्सअप नंबर असतो, माझा नंबर असतो. ते त्याला कळतं. तेव्हा कधी काही रात्री अपरात्री कधी अडचणीच्या प्रसंगी आपल्याला जर फोन करायचा असेल तर इथं फोन करायचा. त्यामुळे हे सुद्धा सगळ्या उमेदवारांनी हे पाळलं पाहिजे आणि ते आम्ही त्यांच्याकडनं करून घेऊ. जिल्हा परिषदेच्या गटामध्ये, पंचायत समितीच्या गटामध्ये आम्ही जनता दरबार भरवू. जे निवडून येलेले आमचे सदस्य असतील ते जनता दरबार भरवतील आणि तिथं तुमचे निवेदन घेऊ, समस्या ऐकून घेऊ आणि विकासाची गती आम्हाला कधी अधिक करता येईल यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न असेल हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. जिल्हा परिषदेचं प्रशासन हे लोकाभिमुख आम्ही करू. तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये जायची गरज नाही, जिल्हा परिषदच तुमच्या दारामध्ये आणण्याचं काम आम्ही करू. तुम्हाला पंचायत समितीमध्ये जायची गरज नाही, पंचायत समितीच तुमच्या दारामध्ये आणण्याचं आम्ही काम करू. आता डिजिटल प्लॅटफॉर्म्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे अनेक योजना या डिजिटली आम्ही आता तुमच्यापर्यंत, तुमच्या हातामध्ये देण्याचं काम करू. आता फार सोपं झालंय आणि तुम्ही सुद्धा आता साक्षर झालेले आहात. आता पीक विम्याचा फॉर्म तुम्ही गुगलवर भरता, आता अजून काय पाहिजे. शेतकऱ्याला आता गुगल फॉर्म भरता येतो आणि तो अपलोड करता येतो. तर आता ज्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या योजना आहेत त्या देखील डिजिटली आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवता येण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही. खूप मोठ्या संख्येनं आमच्या माय माऊली या ठिकाणी आलेल्या आहेत, माता भगिनी आलेल्या आहेत. खरंच मला तुमचं कौतुक करावं असं वाटतं की आज दिवसभरातलं काम सोडून तुम्ही इथं आलेले आहात. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या ज्या महिला उमेदवार आहेत तिथं तुम्ही पाहताय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तिन्ही महिला आहेत. म्हणजे या गटामध्ये आणि गणामध्ये महिला राज या निमित्तानं येणार आहे आणि या सगळ्या महिला या सोमनाथपूर जिल्हा परिषद आणि गुडसूर पंचायत समिती, सोमनाथपूर पंचायत समितीला न्याय देतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. मी शेवटी एवढंच आपल्याला आव्हान करेन, न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, आदरणीय शिवराज पाटिल साहब की बात पर, आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद.